असं म्हणतात की पुरुषाला बिडीचं आणि बाईला साडीचं व्यसन एकदा का लागलं की ते सुटत नसतं. बायकांचं साडीचं व्यसन तर इतक्या थराला पोहोचलं आहे की आदेश भाऊजी पैठणी साडीच्या जोरावर जाणून कित्येक वर्षानुवर्ष हे एकच रियालिटी शो चालवत आहे. वर हे क्रेज काही फक्त पैठणीवरचं नाही बरं का, तर भारतात अशा बऱ्याच साड्या आहेत ज्या साड्या फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगात फेमस आहे. या अशा साड्या कोणत्या आणि ह्या साड्यांपैकी कोणत्या साड्या आपल्या वॉर्डरोबमध्ये असायला हव्या याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे. नमस्कार, मी राखी आणि तुम्ही बघत आहात डिजिटल मॉम राखी. तर पहिली साडी अर्थात सर्वांची आवडती आगळी वेगळी अशी पैठणी. राष्ट्रीय पक्षी म्हणून जितका मोर फेमस नाही तितका जास्त तो साडीच्या नक्षीदार पदरावर असल्यामुळे फेमस दिसतो. पैठणी या महावस्त्राच्या इतिहासाला 2000 वर्षांची परंपरा आहे. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पैठण या ऐतिहासिक नगरीवरून या वस्त्राला पैठणी हे नाव मिळाले. अशी ही प्रत्येक महिलेच्या आयुष्याचे सोनं करणारी, सौभाग्याचे लेणे असलेली महावस्त्र पैठणी. पैठणी साडी 6 वारी आणि 9 वारी अशा दोन्ही प्रकारात मिळते. खरं पैठणीचं वैशिष्ट्य म्हणजे की ती दोन्ही बाजूंनी अगदी सारखी दिसते. हो, अगदी बॉर्डर आणि पदरही खऱ्या ताग्यावर विणलेल्या पैठणीची हीच ओळख आहे. तसंच खऱ्या पैठणीची जर कधीही काळी पडत नाही. नंबर 2, कांजीवरम साडी. कांजीवरम साड्या म्हटलं की प्रत्येक महिलेच्या डोळ्यात चमक येते. लग्नासाठी आपण अनेक वेगवेगळ्या साड्यांच्या असे प्रकार बघत असतो. अत्यंत सुंदर, आकर्षक आणि दिसायला रॉयल असणाऱ्या या साड्या आपल्याही वॉर्डरोबमध्ये असाव्या हे प्रत्येक महिलेला वाटत असते. दक्षिण भारतातील म्हणजे साऊथ इंडियन साड्या अत्यंत लोकप्रिय आहेत. तामिळनाडूतील कांजीपुरम या गावातील मूळ साडी ही कांजीवरम साडी. मुघल प्रेरित डिझाईन पासून अत्यंत सुंदर आणि अप्रतिम रंगाच्या या साड्या मिळतात. साधारण एक कांजीवरम साडी बनवायला 15 दिवस ते 1 महिना इतका कालावधी लागतो. अत्यंत कलाकुसरीचे काम असेल तर 6 महिने देखील लागतात एका साडी बनवायला. याचा दर्जा, धाग्याच्या डिझाईननुसार याची किंमत ठरत असते. सहसा या साड्या महागच असतात. त्यामुळे कांजीवरम साडी घेताना जर कमी किमतीत ऐकली तर ही साडी खरी कांजीवरम नाही आणि खोटीच आहे असा समज होतो. नंबर 3, इलकल साडी. हो, महाराष्ट्रात इरकल म्हणून प्रचलित असलेली साडी मूळची कर्नाटकची असून कर्नाटकात मात्र या साडीला इलकल साडी म्हणतात. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात इलकल आणि त्याच्या आजूबाजूच्या गावात 8व्या दशकापासून देवांग, पद्मनाभ, पद्मशाली, वाल्मिकी इत्यादी जमातींचे विणकर ही पारंपरिक इलकल साडी हातमागावर विणत असतात. हातमागावर विणल्या जाणाऱ्या साड्यांची खासियत म्हणजे मुख्य साडी आणि साडीचा पदर हा वेगवेगळा विणला जातो बरं. आणि कोंडी या नावाचे एक खास टेक्निक वापरून पदर मुख्य साडीला जोडला जातो. या साडीचा पदर एक विशिष्ट पद्धतीचा असतो. लाल, पांढऱ्या किंवा मरून पांढऱ्या रंगाचे पट्टे या पदरावर असतात. नंबर 4, बनारसी साडी. तुम्हाला काही वेगळं हवं असेल तर तुमच्यासाठी पारंपरिक भारतीय साडी म्हणजे ट्रॅडिशनल इंडियन साडी म्हणून बनारसी साडी हा उत्तम पर्याय आहे. कधीही भारतीय साडी म्हटली की बनारसी साडी नक्कीच डोळ्यासमोर येते. अगदी पूर्वीपासून लग्नात बनारसी साडी नेसले जायचे, पण बनारसी शालू जड असल्यामुळे नंतर कालांतराने डिझायनर साड्यांची मागणी वाढली. पण तुम्हाला पारंपरिक साडीमध्ये ब्रायडल लुक जर हवा असेल ना तर बनारसी हा अप्रतिम पर्याय तुमच्या समोर नक्कीच आहे. नंबर 5, टसर सिल्क. टसर सिल्क साडी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. याला तुसा, तुसर, तुसार आणि कोसा साडी अशा नावाने देखील ओळखली जाते. एका विशिष्ट सिल्क वर्म पासून हे सिल्क मिळते. सिल्कचे हे किडे जांभूळ आणि ओकच्या झाडावर सापडतात. नंबर 6, चंदेरी साडी. चंदेरी ही मूळची ग्वाल्हेर मधील जवळील चंदेरी या गावातील साडी, पण महाराष्ट्रातही ही साडी तयार होते. या साडीला आता लग्नामध्ये खूपच मागणी आहे. साडीचा किनारा आणि बुट्ट्यांमध्येच त्याचं वैशिष्ट्य दडलेलं असतं. यावरील बुट्टेही 2 प्रकारचे असतात.
त्याच्या किनाऱ्यामध्ये हिरवी पानं विणलेली असतात, तर किनाऱ्याचा एक पट्टा रुंद आणि दुसरा पट्टा अरुंद असतो. नंबर 7, खण साड्या. साडी म्हटलं की एक वेगळाच लुक डोळ्यासमोर येतो. आता अगदी वेगवेगळ्या साड्यांची फॅशन आली आहे, पण आजही महाराष्ट्रीयन खणाची साडी ही सगळ्यात अप्रतिम ठरते. आणि या साडीची भुरळ आपल्या मराठी अभिनेत्रींनाही पडली नसती तर नवलच. खणाच्या या साडीचा लुक वेगळा आहे. त्यातही फ्युजन लुक आणि अगदी मराठमोळा लुक असा कोणताही लुक तुम्ही करू शकता. नंबर 8, पाटण पटोला. जर तुम्हाला रंगबिरंगी साड्या नेसायची आवड असेल तर तुमच्यासाठी पाटण पटोला साडी एकदम परफेक्ट पॅटर्न आहे. ही साडी दोन्ही बाजूंनी नेसली जाऊ शकते. हे या सिल्क साडीचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे उलट आणि सुलट अशा दोन्ही बाजूंनी साडी नेसता येऊ शकते. नंबर 9, म्हैसूर सिल्क साडी. देशात एकूण 20,000 टन इतके सिल्क निर्माण केले जाते. त्यातील कर्नाटकात 9,000 मेट्रिक टन इतके मलबेरी सिल्क एकट्याने केले जाते. त्यामुळे कर्नाटकात कपड्यांचे आणि साड्यांचे प्रकार किती अधिक मिळतात. म्हैसूर सिल्क साडी ही कर्नाटकातील म्हैसूर या भागात होते. म्हैसूर सिल्क साडी हल्ली जरी स्वस्तात मिळत असेल तरी खड्या साड्यांचे विचाराल तर त्यामध्ये चांदी आणि अगदी कमी प्रमाणात सोन्याच्या जरीचा देखील वापर केला जातो. आणि शेवटची साडी आपण बघूया. नंबर 10, बांधणी साडी. बांधणी साडी म्हटलं की आपल्याला गुजरात राज्याची आठवण आल्यासारखी राहत नाही. गुजरातमधील खत्री कम्युनिटीने या विशिष्ट प्रकारच्या साडी प्रकाराला सुरुवात केली. हल्ली टाय डाय प्रकारातील कपडे खूप प्रसिद्ध आहेत. तशाच या साड्या असतात. बांधणीच्या साड्या या एव्हरग्रीन अशा प्रकारातील आहे. तर मैत्रिणींनो, कळाला का कोणत्या 10 साड्या आहेत बरं? आता या साड्यांमध्ये आपण आपल्याप्रमाणे दागिने घालू शकतो आणि दिवाळी झाला किंवा कोणतेही सणवार आणि लग्नांमध्ये आपल्या बर्थडे पार्टीमध्ये ह्यापैकी कोणतीही साडी घालू शकतो. म्हणून या 10 साड्या जर आपल्या वॉर्डरोबमध्ये असेल तर वर्षभराचे सगळे सण आणि पार्टीजमध्ये आपण छान प्रकारे आवरून नटून थटून जाऊ शकतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा.